अखंड विश्वाला सुखाचा समतेचा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र अशा विचारांना अभिवादन करून आज जलदान विधी आणि शोकसभा हा कार्यक्रम संपन्न होत असताना कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय, धार्मिक, सामाजिक सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने जर सांगायचं म्हणलं तर एका कवीने म्हणलेलं आहे की आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, तुझ्यामुळे या जन्माचा अर्थ आला. या पद्धतीप्रमाणे की आपण आपल्या आईच्या पोटी जन्म घेतो आणि ते जन्माचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे. हे सार्थक करण्यासाठी आपल्या मुलाने आपल्या आई वडिलांची काळजी घ्यावी हे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी आणि माझे बंधू समाज प्रबोधनकार सुधाकर आबल साहेब यांनी खूप काही प्रवचनरूपी सेवेमध्ये अनेक दृष्टांत देण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही. म्हणून मी खेड तालुका डॉक्टर संघटनेच्या वतीने, पत्रकार संघटनेच्या वतीने आणि माझ्या ओळख कुटुंबियाच्या वतीने या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तेच सांगतो. जय हिंद.